भारत एक कृषीप्रधान देश, एवढा मोठा देश आणि इथलं जीवाचं रान करून शेती करणारा शेतकरी आणि या सर्वांचीच सेवा करणारी भारत कृषी सेवा. नमस्कार, मी हवामान अभ्यासक सचिन मिसाळ. 20 तारखेपासून राज्यात बदलणाऱ्या हवामान स्थितीचा अचूक सल्ला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून हवामान स्थिती संबंधी आमचा अचूक सल्ला जो बदलत असेल तो आपणापर्यंत ताबडतोब येईल. शेतकरी मित्रांनो, आज आहे 16 तारीख. तर 16 तारीख ते 18 तारखेपर्यंत राज्यामध्ये जी थंडीची लाट आहे ती कायम राहणार आहे. राज्यामध्ये सध्या थंडीचा कहर सुरू आहे. काही ठिकाणी तापमान अगदी 7 अंश सेल्सिअस पर्यंत आलेलं आहे. काही ठिकाणी 8 आहे, काही ठिकाणी 9 आहे, 10 आहे. तर हे जे तापमान आहे हे 18 पर्यंत असंच राहणार आहे. थंडी कायम राहणार आहे. परंतु 19 तारखेपासून थंडीत घट व्हायला सुरुवात होईल, थंडी कमी होईल. कारण अंदमान निकोबार बेटामध्ये एक कमी दाबाचं चक्राकार स्थिती निर्माण होते आहे. त्याचा जो प्रभाव आहे तो हळूहळू दक्षिणेकडे दिसू लागलेला आहे. 19 तारखेपर्यंत तो आपल्या राज्यापर्यंत दिसायला सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो, साधारणपणे 17-18 तारखेला इकडं केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पाऊस दाखवलेला आहे. सध्या अनेक मॉडेलच्या आधारे ही स्थिती स्पष्ट जाणवत आहे. परंतु आपल्या राज्यामध्ये अर्थात महाराष्ट्रामध्ये ही जी स्थिती आहे अनेक मॉडेलच्या आधारे 21 तारखेपासून अधिक सक्रिय होताना दिसते. शेतकरी मित्रांनो, 20 तारखेला वातावरण अतिशय ढगाळ होईल. 21 तारीख ते 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये ढगाळ स्थिती तर कायम असणारच आहे. काही भागात तुरळक पाऊस, काही भागात मध्यम पाऊस, काही भागात विजांचा कडकडाट तर गारपीटसुद्धा होण्याची शक्यता या कालावधीत निर्माण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, 22 तारखेला राज्यातील खास करून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे अधिक प्रभावशाली राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, लातूर, धाराशिव, इकडं कोल्हापूर, पुणे जिल्हा, सिंधुदुर्ग या भागात 22 तारखेला अतिगर्द ढगाळ हवामान राहून तुरळक पावसाची शक्यता सध्या अनेक मॉडेलच्या आधारे दिसू लागलेली आहे. त्यानंतर 23 तारीख, 24 तारीख संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस तर काही ठिकाणी मध्यम पाऊस, जवळजवळ संपूर्ण राज्यच या ढगाळगर्द छायेमध्ये निश्चितपणे व्यापून जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, 24 तारखेला मात्र या गर्दीचं प्रमाण अधिक वाढून काही भागामध्ये, कारण काय असतं, डिसेंबर महिन्यामध्ये ईशान्य मान्सूनचा जो पाऊस आहे तो काही भागात सक्रिय होत असतो. तर ही स्थिती 30 डिसेंबरपर्यंत सध्या दिसत आहे. तर 24 तारखेला अनेक भागामध्ये थोडीशी गारपीट देखील होऊ शकते. यामध्ये राज्यातील जे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणचा संपूर्ण भाग असेल, इकडे जालना, परभणी, बीड, नाशिकचा भाग आहे, यवतमाळ, वर्धा, बीड असेल, या भागामध्ये सुद्धा गारपीटची शक्यता या कालावधीत निर्माण झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, या काळात आपली द्राक्ष ज्या स्थितीत आहे किंवा आपला कांदा हार्वेस्टिंगला आलेला असेल किंवा आपली इतर पिकं असतील, तर यासंबंधी काय नियोजन करावं यासंबंधी आपण भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निश्चितपणे त्यासंबंधी उपाययोजना करायची आहे. कारण आज 16 तारीख आहे, अजून जवळजवळ आपल्याकडे आठवडा शिल्लक आहे. तर आपण चांगल्या प्रकारची तयारी करून आपण आपल्या पिकांचं संरक्षण करू शकता. कारण भारत कृषी सेवा एवढंच काम करते की माझ्या बळीराजाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये आणि त्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन निघावं, त्याच्या खिशामध्ये 2 रुपये शिल्लक राहावे, हीच भारत कृषी सेवेची महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. आपल्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा. धन्यवाद.